दरम्यान गृहसचिवांची मॉकड्रिल संदर्भात विविध राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा झालेली आहे। देशातल्या 259 शहरं जिल्ह्यात होणार नागरी सुरक्षा प्रशिक्षण असं आता स्पष्ट झालंय। राजधानी नवी दिल्लीसह मुंबईच्या सुरक्षेबाबत गृहसचिवांनी विशेष सूचना दिल्याचं कळतंय। देशातल्या 259 ठिकाणी उद्या मॉकड्रिल होणार आहे। सायरन्स वाजणार आहेत। हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजतील। ब्लॅकआउट होईल। विविध राज्यांच्या मुख्य सचिवांना या संदर्भात गृहसचिवांनी सूचना दिलेल्या आहेत। मॉकड्रिल, नागरी संरक्षण या संदर्भातलं प्रशिक्षण काटेकोरपणे राबवण्याच्या सूचना आहेत। या मेट्रो शहर, औद्योगिक वसाहतींच्या सुरक्षेसाठी सुद्धा विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला या संदर्भात माहिती देतील। सोमेश, विविध राज्यांच्या मुख्य सचिवांना गृहसचिवांनी सूचना दिल्याचं कळतंय। नक्की या सूचना कशा संदर्भातल्या आणि कशा स्वरूपातल्या आहेत याबद्दल आणखीन काय सांगता येईल? नक्कीच केंद्रीय गृह सचिवांनी घेतलेल्या बैठकीमध्ये सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना या संदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्याने जर पहिल्यांदा लक्षात घ्यायचं झालं तर एकतर मॉकड्रिलची वेळ किंवा त्याची रूपरेषा आणि एकूण कार्यपद्धती ही स्थानिक प्रशासनाने ठरवायची आहे। प्रत्येक ठिकाणी जे सर्व समाज घटक आहेत म्हणजे त्यामध्ये NCCचा समावेश होतो किंवा NSS सारख्या संस्था आहेत, तर त्यांना या सगळ्या मॉकड्रिलच्या प्रशिक्षणामध्ये किंवा या संपूर्ण कामामध्ये कशा प्रकारे सामावून घेतलं जाईल तर याविषयीचा विचार करण्याचेही निर्देश देण्यात आलेत। त्यासोबत पूर्वी अनेकदा सिव्हिल डिफेन्सचं ट्रेनिंग व्हायचं, साधारणपणे 2 दिवसाचं हे प्रशिक्षण व्हायचं आणि हे प्रशिक्षण घेतलेले अनेक लोक वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहेत। तर त्यांना ज्यांना प्रथमोपचाराची माहिती आहे किंवा ज्यांना वेगवेगळ्या स्वरूपाच्या आगीवरती प्रतिबंध कसा करायचा याबद्दलचं प्राथमिक ट्रेनिंग दिलं गेलेलं आहे, अशा सर्वांना सज्ज राहण्याच्या दृष्टीने काही विशेष सूचना दिल्या जाणार आहेत। त्यासोबत वेगवेगळ्या ठिकाणच्या फायर ब्रिगेड आहेत, हॉस्पिटल्स आहेत, या हॉस्पिटल्समध्ये मॉकड्रिलच्या दृष्टीने कशा प्रकारे तयारी आणि सज्जता ठेवली पाहिजे सर्व दृष्टींनी याविषयीची माहिती दिली जाणार आहे आणि त्याचं एक ट्रायल घेतली जाणार आहे। या मॉकड्रिलच्या अनुषंगाने नागरिकांमध्ये पॅनिक किंवा भीतीचं वातावरण पसरू नये याची काळजी घ्यायची आहे। दुसऱ्या बाजूला मॉकड्रिलचा परिणाम हा एकंदरीत नागरी जीवनावर कशा प्रकारे होईल याचाही विचार करायचा आहे। उदाहरणार्थ मुंबईसारख्या ठिकाणी ज्यावेळी असंख्य लोक कार्यालयातून प्रवास करत असतात, घरी येत असतात, अशा वेळी जर अचानक ब्लॅकआउट करण्याचा निर्णय झाला तर ते व्यवहारी दृष्ट्या फिजिबल होईल का? मग अशा प्रसंगी काय मुंबईच्यासाठी मॉकड्रिलच्या निकष असतील? नक्कीच सोमेश, अनेक विविध यंत्रणा याच्यामध्ये नक्कीच त्यांचा सहभाग असेल आणि त्या गुंतलेल्या आहेत याच्यामध्ये आणि सर्वसामान्यांना कशा पद्धतीने कुठेतरी या संपूर्ण मॉकड्रिलमध्ये वळण लावायचा हा प्रश्न असेलच। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।